नमस्कार, देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला सोमवारची कथा म्हणजे शिवमुठीचं महत्त्व सांगणार आहे. आटपाट नगर होतं, तेथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या आणि 1 न आवडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. ना आवडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहावयास गुरांचा बेड दिला. गुराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्याची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमूठ वाहतो. त्यांनी काय होतं? भ्रतारीची भक्ती होती. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळ होतात. ना आवडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्या बरोबर येते. त्याच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या वसा वसू लागल्या. ना आवडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? शिवमूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी मूठ शिवा मूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रंतारा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहते. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदानी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. ना आवडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रंतारा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? ना आवडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. ना आवडते तुझा देव दाखव म्हणू लागली. ना आवडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ आले. ना आवडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. ना आवडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या ग्लास लागले. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. ना आवडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रंतारा, ना आवडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. ना आवडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटा ठेवून तळ पाहायला गेला. ना आवडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझा पागोटा देवळी राहिला. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंड आहे. वर आपण केली. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यांनी तुम्हाला सुनेमुळे देव भेटला. म्हणून राजाला खूप आनंद झाला आणि तिला छान पालखीमध्ये घालून घरी आणली. ना आवडती होती ती सगळ्यांची खूप आवडती झाली. सगळ्यांना तिचे महत्त्व कळले. जसा शंकर साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.